हां. नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यामधील आंतरवाली सराटी या गावचे प्रगतीशील शेतकरी किरण तात्या, जे एकदम प्रगतीशील शेतकरी आहेत आणि संपूर्ण जालना औरंगाबाद जिल्हा त्यांना नावाने ओळखतो आणि ते एक प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे एक 10-12 एकर ऊस आहे, बाकी अजून फळबाग आहे आणि यावर्षी त्यांनी एक अनोखा प्रयोग केलेला आहे की जे शेतकऱ्याचं जिव्हाळ्याचं पीक आहे आणि शेतकऱ्याचं नगदी पीक अद्रकीची त्यांनी लागवड केली आहे. तर आपण आता किरण तात्याचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार किरण तात्या. तात्या, आपलं शेतकरी बांधवांना आपलं एक पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव किरण सुभाषराव तारक, राहणार आंतरवाली सराटी. माझा मोबाईल नंबर 9604782444. मी यावर्षी पहिल्यांदाच या अद्रकीच्या पिकाच्या शेती करायचं ठरवलं. आमचे पाहुणे मोवाडीचे हे कन्नड तालुक्यातले भाऊचा परिचय यांच्या हे सुनीलराव विश्वासराव चोंदे यांचं खूप दिवसाचं 2-3 वर्षापासून माझ्याकडे नेट होतं किंवा तुम्ही अद्रक लावा, तुमच्याकडे पाणी चांगलं आहे. आणि आमची पारंपरिक शेती सारी ऊसाचीच असते, ऊस आणि सोयाबीन, याच्यापेक्षा आम्ही वेगळं काही घेत नाही. पण यांच्या एक सहाऱ्यानं त्यांच्याकडं एक 5-10 वर्षापासून ते लागवड करतात. त्या हिशोबानं त्यांच्या सहाऱ्यानं आम्ही बियाणं सुद्धा कन्नड तालुक्यातून आणलं. बरं. आणि एक करायचा प्रयत्न केला त्याचा. तर आजच्या दृष्टीला प्लॉट खूप चांगला वाटतोय असं तुम्ही म्हणता. आमचं तर पहिलंच वर्ष आहे समजा, पण मी आता कन्नड तालुक्यामध्ये चक्कर मारून आलो बऱ्यापैकी. बरं. तर माझा प्लॉट मला खरोखरच चांगला वाटतो. आणि या कामी आम्हाला बडे साहेबाचं, निर्मल सीडचे आपले बडे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सड लागू नये म्हणून आता बहुतेक प्लॉट आता सडीचे खूप प्रमाण, मी आता 2-3 ग्रुपला जॉईन. हो, नाही मी पण बरेच प्लॉट बघितले. तर यावर्षी जे आहे तर सडीचं प्रमाण जास्त आहे, कारण जमिनीमध्ये बुरशी वाढलेली आहे. त्याच्यामुळं सड आणि मर रोग जास्त मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पण आपलं एवढं जे क्षेत्र दिसते, संपूर्ण क्षेत्रावर एकही झाडाला कुठं सड किंवा मर लागलेली नाही. याच्या मागचं गुपित काय हे आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा. नाही, आम्हाला या कामी बडे साहेबाची खूप मदत झाली. बडे साहेब आम्हाला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांनी निर्मलचं एक ते रायझामिका आणि बायोसंजीवनी याचा आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे दर 20 दिवसाला त्याचा प्रयोग चालू आहे आमचा. ते करतो आम्ही, याच्यावर प्रयोग केला तो. त्यामुळेच आता ड्रिचिंग केल्यामुळं कुठेही सड दिसत नाही, कुठे पानं करपलेली दिसत नाही, कुठे नाही. प्लॉट एकदम आजच्या स्थितीला सुस्थितीत आहे. आणि आपण रायझामिका यूज केल्यानंतर बघा त्याला कशी मुळं फुटलेले, जारवा फुटलेला आहे की जे महत्त्वाचं असते फुगवणीसाठी, झाडासाठी, मर रोग घेऊन. हे बघू शकता आपण. बघा तात्या, हे जे आहे ना, तुम्ही जे निर्मल रायझामिका सोडलं त्याच्यामुळे जे आहे तर हे एवढं मुळांचा हा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे. पूर्ण तुम्ही कुठं उकरत गेले तर असा मुळांचा विस्तार झाल्यामुळं, मुळं म्हणजे खाणारे तोंड, आणि खाणारे तोंड वाढले की अन्नद्रव्याचं शोषण वाढते आणि पीक जोमदार आणि सशक्त बनते आणि झाडाची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. तर मित्रांनो, आपले जे किरण तात्या आहेत हे एका नामांकित साखर कारखान्याचे संचालक सुद्धा आहेत आणि बाकी गावातील सर्व शेतकऱ्यांना किंवा पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना ते नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तर माझ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेवटी विनंती ही आहे की यावर्षी अद्रक असो, हळद असो, मिरची असो, मर रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकरी 200 ग्राम रायझामिका व 2 किलो बायोसंजीवनी हे जर ड्रीपमधून तुम्ही सोडलं किंवा ड्रेंचिंग जर केलं तर मर रोगापासून आणि सड रोगापासून तुमचा बचाव होऊ शकतो. तर आपण शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगू इच्छिता? नाही, निर्मलच्या प्रोडक्टचा तर मी पहिल्यापासून फॅन आहे. तुमचे निर्मलचे बहुतेक प्रोडक्ट मी पहिल्यापासून सोयाबीनला, बाकी ऊसाला, याला त्याला मी नेहमी वापरत होतो. पण अद्रक ह्या पिकाला इतका जबरदस्त रिझल्ट आला त्याचा की म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त रिझल्ट आला त्याचा. तर मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो की आपण निर्मलचं हे रायझामिका आणि बायोसंजीवनी एकदा वापरून पहा, अनुभव घ्या. खूपच चांगलं आणि फायदेशीर आहे. आणि ह्या एवढ्या नगदी पिकाला याला खर्च थोडा जास्त आले पिकाला, पण याला आपल्याला तेवढी काळजी तेवढी पण घ्यावं लागते आपल्याला. आणि काळजी घेतल्यात निश्चित याच्यातून उत्पन्न चांगलं निघेल अशी मला अपेक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, भाऊने तुम्हाला एक चांगला संदेश दिलेला आहे. अजून एक महत्त्वाचं, अद्रक पिकामध्ये एक दुसरा उपद्रव जो सुरू झालेला आहे तो हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्याच्यासाठी आपण बरेच केमिकल वापरतो. पण केमिकलमुळं काय होते, त्या अळीची जी हुमणीची प्रतिकारशक्ती वाढलेली आणि केमिकलनं सुद्धा अळी जात नाही. त्यासाठी
एक निर्मलचे स्नायपर म्हणून एक जैविक कीटकनाशक आहे. ते जर तुम्ही एकरी ड्रीपमधून 2 किलो किंवा ड्रेंचिंगमधून 2 किलो जर सोडलं तर हुमणीचा प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये येतो आणि त्याच्यावर त्याचं कंट्रोल चांगल्या प्रकारे होते. म्हणून शेतकरी बांधवांनी अद्रक पिकासाठी निर्मल रायझमिका हे मूळवाढीसाठी, निर्मल बायोसंजीवनी हे बायोसंजीवनीमध्ये जे आहे ट्रायकोडर्मा आहे जे बुरशीसाठी काम करते आणि सुडोमोनास जे सूत्रकुर्मीसाठी काम करते आणि हुमणीसाठी निर्मल स्नायपर म्हणून येते. याची मागणी करायची आणि आपल्या अद्रक पिकाला सोडा आणि अद्रक पिकाचं भरघोस उत्पादन घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. बस